आतापर्यंत आपण सह्याद्रीचे अनेक रंगरूप पाहिले असतीलच. आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीचा एक वेगळा रूप. हा आहे मोरोशीचा भैरवगड. महाराष्ट्रातील सर्वात अवघड व वन ऑफ द मोस्ट ॲडव्हेंचरस मानला जाणारा हा ट्रेक. या व्हिडिओमध्ये आपण क्लाइम्बिंग, रॅपलिंग व रात्रीचा जंगल ट्रेकचा अंगावर शहारे आणणारा असा थरारक अनुभव आज आपण घेणार आहोत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं एका अशा भन्नाट अशा एका ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो आहोत एका नवीन मोहिमेवर आणि आजची मोहीम आहे मोरोशीचा भैरवगड. मोरोशीचा भैरवगड हा महाराष्ट्रातील वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट आणि चॅलेंजिंग ट्रेक आहे. या गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला रोप आणि हार्नेसची गरज लागणार आहे. तर तुम्ही एका प्रॉपर टीम बरोबर येऊ शकता किंवा तुम्ही इकडच्या लोकल्सची मदत घेऊन हा किल्ला सर करू शकता. तर यावेळी पुन्हा एकदा आपण आलो आहोत सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स बरोबर आणि सेफ्टीची पूर्ण काळजी घेऊन आपण हा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. तर या ट्रेकला अजून ॲडव्हेंचरस करण्यासाठी आज आपण करत आहोत रात्रीचा हा जंगल ट्रेक. तर भैरवगडाच्या बेसपासून आम्ही हा ट्रेक रात्री 2 वाजता सुरू केला. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप सारे ॲडव्हेंचरस ड्रोन शॉट्स आणि थ्रिलिंग शॉट्स असे आपण एन्जॉय करणार आहोत. जर तुम्ही भैरवगड हा ट्रेक प्लॅन करत असाल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. मी सर्व डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करेन. माळशेज घाटाच्या अलीकडे मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी हे गाव आहे. या गावच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पाहता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा असे वाटते. मोरोशीचा भैरवगड हा मुंबईपासून 120 किलोमीटरच्या अंतरावर आहे तर पुण्यापासून हा 140 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भैरवगडाच्या बेस विलेजवर तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे. इथे स्टे आणि वॉशरूमची फॅसिलिटीज पण आहेत आणि इथे तुम्हाला ट्रेकसाठी गाईड पण भेटतील. बेस विलेजपासून हा ट्रेक 3 ते 3.5 किलोमीटर्स आहे अप्रॉक्सिमेटली वन साईड. जर तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्ही हा 2 तासामध्ये पण कंप्लीट करू शकाल. थोडा आराम करत ह्याला 3 ते 3.5 तासामध्ये आम्ही कव्हर केलं. भैरवगडाच्या पिनाकलला पोहोचण्या अगोदर एक असा पॅच होता जिथे माती घट्ट नसल्यामुळे घसरण्याची शक्यता फारच जास्त होती. रात्रीच्या भर अंधारात हा पॅच आम्ही कसा क्लिअर केला हे आम्हाला पण नाही कळाले. पण सकाळच्या टायमाला जेव्हा आम्ही डिसेंड करत होतो तेव्हा तोच पॅच आम्हाला खूप डिफिकल्ट असा जाणू लागला. आम्ही एकमेकांची मदत करून हा पॅच सुखरूपपणे क्लिअर केला. भैरवगडाच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्या क्लाइम्बिंग टीमनी सेटअप लावायला सुरुवात केली तर आपल्या अर्ध्या टीमने सकाळचा चहा आणि नाश्ता बनवायला सुरुवात केली. आणि आता सर्व वाट पाहत होते सूर्य उगवण्याची. आणि सकाळ होताच आम्ही पाहिला भव्य दिव्य असा हा रौद्ररूपी भैरवगड. आणि त्यानंतर आम्हाला कळाले की ह्याला महाराष्ट्रातील वन ऑफ द डेंजरस ट्रेक का म्हणतात. आणि जास्त वेळ न घालवता आपली टीम रेडी झालेली भैरवगडाच्या या क्लाइम्बसाठी. मग काय महाराजांचं नाव घेऊन आम्ही सर्वांनी क्लाइम्बला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव.
सो आता आपल्याला ह्या गुफेमधून आतमध्ये जायचं आहे. तर भैरवगडावरचा हा पहिला डिफिकल्ट पॅच आहे जिथे आपल्याला बाहेरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या इंग्रजांनी त्या काळात नष्ट केल्यामुळे आपल्याला या गुफेतून वर जायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला आता हा एक पॅच क्लिअर करा. जर तुम्ही गुफेत आलात तर तुम्हाला एक आतमध्ये लाकडाचा असा एक छोटासा असा तुकडा दिसेल ज्याच्या साहाय्याने आपल्याला या गुफेतून बाहेर निघायचं आहे, परत वरच्या साईडला जायचं आहे. भैरवगडाचा हा एक छोटासा डिफिकल्ट टप्पा आहे जो आपण गुफ्यामधून बाहेर येतो. गुफ्यामधून बाहेर येत असताना हा असा थरारक दृश्य पाहायला भेटते आणि अशा झिगझॅग लाईन आहे. कमान सूरज भाऊ, सूरज भाऊ, सूरज भाऊ, सूरज भाऊ, कसं काही वाटते का? काय मस्त. आज तर एकदम ॲडव्हेंचरवाला पण आलेलो आहोत आता एकदम मस्त टप्प्यावर. आणि आपल्याबरोबर आहेत आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रशील भाऊ. मी 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 तर या जागेवर एक सांगण्यासारखी गोष्ट हे आहे, खोदकाम करून तयार केलेल्या या ज्या पायऱ्या होत्या, कातळ टप्पा होता, या पायऱ्या पार करत आपण एक अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो जिथं एक गुफा आहे. त्या गुफेमधून आपल्याला बाहेर निघायचं राहते. तर हा थोडासा एक टफ आहे, थोडासा टफ चॅलेंज म्हणता येईल आपल्याला. बघू शकता हातपाय कसे थरथर कापत आहेत. हा जो पहिला टप्पा होता हा टफ होता, पण आता ज्या टप्प्यासाठी हा भैरवगड फेमस आहे तो म्हणजे हा असा टप्पा जिथं पायऱ्या पूर्ण संपून गेल्या. इंग्रजांनी पूर्ण गड किल्ल्याच्या आपल्या पूर्ण पायऱ्या तोडल्या होत्या आणि त्या तोडलेल्या पायऱ्यामध्ये हे एक आपल्याला नमुना पाहायला भेटते. पहिले एकदम चांगल्या कंडिशन मध्ये पायऱ्या होत्या, पण आता ज्या पण गडावर आपल्याला अशा तुटलेल्या पायऱ्या दिसते किंवा पायऱ्या गायब दिसते, याचा सगळा जो आपण श्रेय देऊ तो आपल्या इंग्रजांना देऊ का. त्यांनी सगळं म्हणजे तोडताड केल्या या सगळ्या पायऱ्या आणि त्याच्या कारण आपल्याला आज असं क्लाइम्बिंग करत जावं लागत आहे आपल्या गडावर. पण पहिल्याच्या काळात असं क्लाइम्बिंग करत नाही जावं लागत होतं, प्रॉपर पायऱ्या होत्या. तर पायऱ्या तुटल्या असल्या कारण आपल्याला कशा प्रकारे क्लाइम्ब करत या जागेवरून वर जावं लागत आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. जो एकदमच थरारक असा आहे आणि पाहू शकाल तुम्ही खूप कठीण पॅच आहे. म्हणजे हाच पॅच कठीण आहे. मला पण दाखव. शपथ बाबा. तर मित्रांनो हे प्रशीलचंच एफर्ट्स बघून इथे फाटली आमची. तर तुम्ही विचार करू शकाल की काय आता हालत आहे. काय का बोलू ह्या काढायची नाही. बस हाच एक टप्पा होता. जर हा टप्पा पार झाला तर आपण इझिली वर जाऊन पोहोचू शकतो. बोल्ट मजबूत आहे का? नाही नाही, त्याला आताच लावलं प्रशीलने. अशा प्रकारे प्रशीलने हा टप्पा क्रॉस केला आहे. नेक्स्ट आणि आपल्या पाठी आहेत आपले मित्रमंडळ. अशा प्रकारे अवघड पॅच. घाबर ना थोडा. आपला जवळून लांब जातो तसं एक आणि एक अर्धा सर्कल येतो तसं एक. सर्व त्याला पाहिजे असेल तर वरती प्रशील टॉपला नाही ते त्याची प्रिपेअर करत आहे. हे सर्व सांगून घाबरवत आहे. आणि जर ट्रॅव्हलिंगचा पाहिजे असेल तर मग खाली. ज्या पॅचवर सर्वांची हालत होते त्याच पॅचवर मी आणि दर्शन दादा इथे गप्पा गोष्टी करत होतो. आणि दर्शन दादाच्या गायडन्समुळे हा पॅच आपण इझिली क्लिअर केला.
त्यानंतर आपल्या कुमारदादानेही हा पॅच एकदम मस्त रीतीने पार केला. हा अवघड पॅच क्लिअर केल्यानंतर तुम्ही गडाच्या टॉपवर इझिली जाऊ शकता. तर थोडी दमछाक तर ह्या पॅचवर तुमची नक्कीच होणार मित्रांनो, कारण का जेवढा दिसतो तेवढा हा इझी पॅच नाही आहे. खरंच खूप स्ट्रेंथची गरज आहे. पण मित्रांनो, गडावरच्या प्रत्येक पायऱ्यांवर तुम्हाला सावध राहावं लागेल, कारण ह्या पायऱ्या खूपच छोट्या आहेत. तुम्हाला नक्कीच तुमची काळजी स्वतः घ्यावी लागेल. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही या भैरवगडच्या ट्रॅकला याल तेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या खूपच छोट्या आहेत. इथे काहीही मस्ती टाळा आणि एक शिस्तीत एकामागे एक चालायचा प्रयत्न करा, कारण इकडनं तुमची एक चूक हा तुमचा जीव घेऊ शकते. तर थोड्याच वर जाता आपल्याला पाण्याची टाकी पाहायला भेटते. तर पावसाळ्यात इथे नक्कीच ही टाकी भरलेली असावी आणि इथे पाण्याचा पुरवठा पण चांगल्या प्रकारे असावा. तर ही टाकी कमीत कमीत 8 ते 10 फीट खोल आहे. तर मित्रांनो, जेवढं मला माहिती आहे इथे अजून 2 पाण्याच्या टाक्या आहेत ज्या आता पडीव अशा अवस्थेत आहेत. तर आपण त्याही एक्सप्लोर करू. तर या पहिल्या टाकीपासून आपला समिट 5 ते 10 मिनिटावर आहे. तर मित्रांनो, जेव्हा भैरवगडाच्या ह्या पॉईंटवर तुम्ही याल तर इकडनं तुम्हाला 2 रस्ते दिसतील. एक रस्ता जातो डाव्या साईडला, एक जातो उजव्या साईडला. तर उजव्या साईडला तुम्ही जाता तुम्हाला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतील ज्या आता पडीव अशा अवस्थेत आहेत. तर डाव्या साईडने तुम्ही भैरवगडाच्या समिटवर जाऊ शकता. तर मित्रांनो, या आहेत त्या 2 पाण्याच्या टाक्या ज्या आता तुटलेल्या अशा अवस्थेत आहेत आणि यापुढे रस्ता नाही आहे. तर इथपर्यंतच तुम्ही येऊ शकता. आणि हा आहे अशक्य सुंदर सह्याद्री. मित्रांनो, आपल्याला हा एक लास्ट टप्पा आहे, आपल्याला क्रॉस करायचा आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण भैरवगडाच्या टॉपवर आलो आहोत आणि खूप असा ॲडव्हेंचरस आणि थ्रिलर असा हा ट्रेक आहे. तर मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की भैरवगड तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी तुम्ही नक्कीच एक्सप्लोअर करायला हवा. कारण इकडच्या ज्या छोट्या पायऱ्या आहेत, ज्या झिगझॅग पायऱ्या आहेत, त्या एवढ्या थ्रिल आहेत ना मित्रांनो, आणि एवढ्या ॲडव्हेंचरस आहेत की तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. जर तुम्ही भैरवगड किंवा सह्याद्रीमध्ये फिरत असाल तर लक्षात ठेवा, तर तुम्हाला स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते. तर अशा प्रकारे आपल्या मित्रानेही हा भैरवगडचा समिट कंप्लीट केला आहे. तर हे आहेत आपले कुमारदादा. हे आहेत आपले विनोद दादा आणि त्यांच्या मागे आहेत पिंटू सर. खूप मजा आली यांच्याबरोबर हा गड एक्सप्लोअर करताना आणि हा पूर्ण ट्रेक कंप्लीट करताना. भैरवगडाच्या टॉपवर जोरदार अशी हवा सुरू होती आणि मला फ्लाय करायचं होतं ते ड्रोन. कारण मला भैरवगडाचा एक वेगळा रूप पाहायचा होता, तेही ड्रोन अँगलनी. मग काय विचार केला की मग ड्रोन फ्लाय करायचा. एन्जॉय करा हे भैरवगडाचे ड्रोन शॉट्स.
आय होप तुम्हा सर्वांना हे ड्रोन शॉट्स नक्कीच आवडले असतील. तर आता वेळ झाली आहे भैरवगड डिसेंड करून आपल्याला इकडनं रॅपलिंग करून बेसवर जायचं आहे. तर डिसेंड करताना आम्हाला कळालं की भैरवगड सर करायला आता कमीत कमीत खाली 70 ते 100 मुलं आहेत. तर आता वेळ झाली होती रॅपलिंगची आणि रॅपल डाऊन करून आपण भैरवगडाच्या बेसवर जाणार होतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर हिला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्कीच ही व्हिडिओ शेअर करा.
टिल देन गाईज, भेटूया आपण अशाच एका जबरदस्त ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, स्टे सेफ अँड कीप एक्सप्लोरिंग.